बीडमध्ये मागच्या 2 दिवसात 2 गुन्हेगारी घटना घडल्या। या घटनांमुळे हे बीड आहे की बिहार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होतो। या 2 घटना कुठल्या आहेत आणि बीड बिहार करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। यूपी बिहार में जाता आदमी है मगर लौट के सिर्फ खबर आती है। कुठेतरी ऐकलेला हा डायलॉग बीड मधल्या 2 घटना पाहता बीडवरही लागू होतोय की काय अशी भीती महाराष्ट्राला वाटते। बीड तर हादरला आहेच, पण सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्राला सुद्धा या घटनांनी हादरा दिलाय। घटना क्रमांक 1, सरपंचाची हत्या। केज मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या। 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता त्यांचं अपहरण झालं। दिवसाढवळ्या भर रस्त्यात गाडीमधून उतरवून त्यांचं अपहरण केलं गेलं। सोबत आणलेल्या स्कॉर्पिओ गाडीतून त्यांचं अपहरण झालं। त्याच दिवशी 2 ते 2.5 तासात रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह सापडला। शरीरावर जखमा आणि वार केल्याच्या खुणा होत्या। डोळ्यांना लायटरने जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्याही खुणा दिसल्या। महाराष्ट्राला हादरवणारी जी घटना आहे त्या घटना याच ठिकाणाहून सुरू झाली होती। याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना किडनॅप करण्यात आलं होतं। तो हाच स्पॉट, ते केजहून मस्साजोग या गावी त्यांच्या घरी जात असताना हा सर्व प्रकार घडलेला आहे। सोमवारी दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। सरपंच हे या टोल नाक्याहून असे पुढे येत होते। दरम्यान या परिसरामध्ये एक काळी स्कॉर्पिओ त्यांच्या समोर आली आणि तिने त्यांना बॅकअप केलं। त्याच पाठीमागून एक दुसरी पांढरी कार त्यांच्या समोर आली आणि ती कार या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी थांबवण्यात आली। आपण पाहतो की ही तीच सरपंचांची कार आहे आणि यापुढे या कारच्या पुढे एक स्कॉर्पिओ काळी उभी राहिली आणि या गाडीच्या पाठीमागे दुसरी स्विफ्ट डिझायर पांढऱ्या कलरची झाली। दोन्हीकडून कुठेही हलता येत नसल्याने त्यांना नाइलाजास्तव गाडी जागेवर थांबवावी लागली। काही समजण्याचा आतच दोन्ही वाहनातून 6 जण खाली उतरले आणि त्यांनी या वाहनावरती हल्ला चढवला। काही समजेना असं झालं। त्याच दरम्यान 2 जणांनी समोर बसलेले चालकांना धरलं आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। तर इतर 4घांनी गाडीवरती हल्ला चढवत काही क्षणातच सरपंचांना बाहेर काढलं आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बसून याच टोल नाक्यापासून काही क्षणातच त्यांचं अपहरण केलं। इतक्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली ती काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून। काही दिवसांपूर्वी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर 2 गटात राडा झाला होता। त्या रागातनं हा खून झाल्याची चर्चा आहे। गुन्हेगारांवर कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोकोही केला होता। आम्ही केजून मस्साजोगला गेलो होतो इंडिगो गाडीत। तर आम्हाला 2 गावच्या टोल नाक्यावर अडविलं काळ्या स्कॉर्पिओनं। एकदम समोर लावली गाडी, त्यातून 5-6 जण उतरले आणि डायरेक्ट हल्ला केला आमच्यावर आणि त्याला 10 सेकंदात गाडीतून काढून त्यांनी उचलून घेऊन गेले। किती लोक होते आणि काय तोंड बांधलेलं होतं, कसं वर्णन काय होतं त्यांचं? असे चालते सरळ गाडीतून उतरले, डायरेक्ट गाडीवरचा काचा फिसा फोडून त्यांनी काढून नेलं गाडीतून। तिथं थोडी हाणमार केली कुणाला? सरपंचाला। हां, आणि घेऊन गेले त्या गाडीत टाकून। माझ्या वडिलांची हत्या झाली, अशीच गुन्हेगारी बीड जिल्ह्यात वाढू नये यासाठी गुन्हेगारांना फाशीची शिक्षाही दिलीच पाहिजे। त्यांना पण लवकरात लवकर तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या आणि त्यांना पण फाशीची शिक्षा, सगळ्यांना सह आरोपींना फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा आहे। आणखीन 3ला लवकरात लवकर अटक करा आणि पोलिसांनी 3 दिवसाची सवलत मागितली आहे। त्याच्यात जर नाही झालं तर आम्ही पुन्हा रस्ता रोको करणार। आरोपीला 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय की 3 दिवसात आम्ही सगळे आरोपी ताब्यात घेऊ आणि त्यांना योग्य कारवाई करू, म्हणजे शिक्षा देऊ, जन्मठेपेची किंवा फाशीची। सध्या तर एकच मागणी आहे तेवढी आणि मला पूर्ण माझ्या कुटुंबाला मला संरक्षणाची अत्यंत गरज आहे। कारण माझ्या गावातला, माझ्या परिसरातला, पंचक्रोशीतला प्रत्येक माणूस ह्या घटनेनं भयभीत आहे आणि मला सगळ्याला संरक्षण पाहिजे, एवढी माझी मागणी आहे। 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आतापर्यंत 2घांना या प्रकरणात अटक केली। ही झाली पहिली घटना।
दुसरी घटना सुद्धा अशीच धक्कादायक आहे. 9 डिसेंबरच्या रात्री परळीमधील युवा उद्योजक अमोल डुबे यांचं अपहरण झालं. अमोल डुबे हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. अपहरणाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. दुचाकीवरून जात असताना 4 चाकीतनं आलेल्या इसमांनी हे अपहरण केलं. काही अंतर गेल्यानंतर गाडी बंद पडल्यामुळे पैसे आणि सोनं घेऊन त्यांची सुटका झाली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय आणि तपासाला सुरुवात केली. पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या परळीमध्ये आणि बीडमध्ये अशा प्रकारे गुन्हेगारी फोफावतेय, यावरनं विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनी सुद्धा सरकारला घरचा आहेर दिलाय. पोलीस दबावाखालीच काम करतात. या महाराष्ट्रातले पोलिसांना कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही. परंतु अशा पद्धतीनं नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा या गुन्हेगारांना कोणताही धाक नाही. चोरून लपून नाही, दिवसा ढवळ्या अशा पद्धतीने कृत्य केलं. मात्र सरकार काय कारवाई करते याच्याविषयी निश्चित येणाऱ्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवू. 4-5 वर्षाच्या काळामध्ये बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था हा प्रश्न वेळोवेळी ऐरणीवर येतोय. बीड जिल्ह्यामध्ये काही ठराविक राक्षसी प्रवृत्तीचे माणसं या अवैध धंद्याच्या माध्यमातून अमाप संपत्ती गोळा करायची आणि त्याचा वापर सर्वसामान्य माणसाला चिरडण्यासाठी करायचा. अशा पद्धतीनं या जिल्ह्यामधली परिस्थिती, आम्ही वेळोवेळी ही परिस्थिती सन्माननीय अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या समोर मांडलेली या जिल्ह्यातली. या दोन्ही प्रकरणांचा तपास विशेष यंत्रणांच्या मार्फत व्हावा, या मागणीसाठी पंकजा मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांची भेटही घेणार आहेत. राजकीय प्रतिक्रिया येतच राहतील. पण या घटनांचा विचार करता बीडमध्ये पोलीस प्रशासनाचा धाक उरलाय का, हा प्रश्न निर्माण होतोय. आताच्या घडीला पोलीस प्रशासनानं आपला संपलेला वचक पुन्हा निर्माण करणं गरजेचं आहे. तर शासक म्हणून सरकार काय पावलं उचलतं हेही पाहावं लागणार आहे. मात्र आताच्या घडीला तरी बीडची अवस्था ही कायद्याची भीड नसलेलं बीड अशीच दिसते. बीडहून उदय नागरगोजेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.